काय कुणाची हवा आहे सध्या? सध्या कमळची हवा आहे. तर काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या? तुतारी. जनता म्हणते यांचं काय खरं आहे, हिच्याच बिराड पाठी उद्या निघून जाणार आहेत अशी जनता म्हणते. अजित पवारला सिंचन घोटाळ्याच्या आत टाकण्यासाठी त्या अजित पवारला मांडी घेऊन बसले. जो एकनाथ शिंदे मागच्या वेळेस सत्तेत असताना म्हणायचा की भाजपचं ना आमचं जमत नाही, माझा जीव तिथं घुसमटतोय, तो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सोबत गदारी करून पळून गेला. मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? या मतदारसंघात सध्या भारतीय जनता पार्टीची हवा आहे. परंतु एकदा निवडून गेल्यानंतर हे शरदचंद्र पवारांनी माढा मतदारसंघात तोंड सुद्धा जनतेला दाखवलं नाही. हवा आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांची राहणार. जी सरशी होईल आणि कोण आमदार होईल, हवा कुणाची आहे? हवा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची सध्या माळशिरस तालुक्यामध्ये हवा आहे. मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे, कुणाची चर्चा आहे? तुतारी. त्या विद्यमान आमदारांनी काही कामं केली का नाही? कामं काय केली? काय? 14 गावामध्ये मोहिते पाटलांचा शब्द न मोडणारी ही सगळी लोक आहेत. त्यामुळे त्यांनी दगड जरी उभा केला तरी ते दगडाला निवडून आणतात अशी ह्या भागातली परिस्थिती आहे. नमस्कार, बखर लाईव्हमध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्हच्या हवा कुणाची या विशेष भागामध्ये आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस या मतदारसंघाचा आढावा घेतोय. माळशिरस मतदारसंघ हा तसा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघावरती सध्या विद्यमान आमदार राम सातपुते यांना भाजपकडून पुण्यांदा संधी देण्यात आलेली आहे. खरं तर राम सातपुते यांना मागील झालेल्या लोकसभेमध्ये देखील संधी देण्यात आली होती, मात्र काही मतांच्या फरकाने प्रणिती शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि आता पुन्हा त्यांना आमदारकीची तिकीट जे आहे ते भाजपने दिलेलं आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून या ठिकाणी उत्तमराव जानकर यांना या ठिकाणाहून संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे दोघांमध्ये अगदी चुरशीची लढत होईल असं सांगितलं जातं. खरं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना या मतदारसंघामध्ये रंगतोय. नेमकं मतदारसंघामध्ये काय चाललेलं आहे, मतदारांच्या मनात नेमकं काय आहे, मतदारसंघातील नेमके प्रश्न काय, या सगळ्यांचा आढावा आजच्या या भागात घेणार आहोत. आणि आजच्या भागामध्ये नेमकी या मतदारसंघावरती पकड कुणाची, हवा कुणाची जाणून घेणार आहोत. माळशिरसमधल्या पिलीव या गावामध्ये सध्या मी आहे आणि माझ्या मागे जर पाहिलं तर या ठिकाणी एक बेकरी आहे. या ठिकाणचे सर्व नागरिक मतदार जे आहेत ते आपलं म्हणू शकतो ते सगळे नागरिक आहेत. दादा, काय सांगाल, मतदारसंघात कुणाची हवा आहे? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. का बरं? काय काम आहेत भरपूर, कामं आहेत. काय कामं केली? काय भरपूर काम केली. काय काम केलं नाही ते सांगा. बर, एवढं वर्चस्व आहे इथं? एवढं वर्चस्व आहे. कामाच्या जोरावरती निवडून येणार. पण आता उत्तमराव जानकर पण आहेत त्यांच्या विरोधात. विरोधक राहणारच की, पण काम राम सातपुते चांगलं आहे. आणि राम सातपुते आणि हनवरा मोहिते पाटील एकत्र आलेत. काय फरक पडणार ना, जनतेला सगळं माहिती आहे. कुणाला मतदान काय करायचं फरक पडणार नाही. काय फरक? दादा, तुम्ही काय सांगाल, राम सातपुते यांना हरवण्यासाठी आता महायुतीची संपूर्ण फळी जी आहे, सॉरी महायुतीची फळी म्हणू, महाविकास आघाडीची फळी एकत्र झालेली आहे, कसं वागता? आपण जर माळशिरस माळशिरस विधानसभा मतदारसंघाकडे जर जवळून पाहिलं तर माळशिरस तालुक्याचा पूर्वीचा इतिहास असा आहे की तालुक्यामध्ये 2 सत्ता संघर्ष करणारे 2 सत्ता केंद्र होती. एक मोहिते पाटील घराणं आणि एक जानकर कुटुंबीय. तर ह्या मोहिते पाटलांना प्रत्येक इलेक्शनमध्ये किंवा प्रत्येक अगदी ग्रामपंचायतची निवडणूक असू दे किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी असो किंवा खासदारकी, सगळ्या इलेक्शनमध्ये विरोध करण्यासाठी एक विरोधी गट म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये अस्तित्वात होता. परंतु ह्या 2024च्या विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर सत्ता म्हणजे जी प्रस्थापित जे आहे त्या प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे जे विरोधक जे होते ते विरोधक आणि प्रस्थापित हे एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येईल. परंतु जरी प्रस्थापित आणि विरोधक एकत्र आले तरी पुढारी जरी एकत्र आले तरी पुढाऱ्यांच्या पाठीमागे जनता अजिबात नाही आहे. जनतेच्या मनातली जी खतखत आहे ती जनता 100% तुम्हाला मतदानाच्या स्वरूपातनं तुम्हाला दाखवून देईल. आणि काय नेमकी खतखत म्हणजे नेमकी खतखत म्हणजे आजपर्यंत दुर्लक्षित असलेला माळशिरस तालुक्यामध्ये आजपर्यंत
रस्त्याची कामं आज एवढे मोठे प्रस्थापित आहेत आणि प्रस्थापितांकडे त्यांची एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, तरीसुद्धा पिलीव माळशिरस रस्ता आजपर्यंत इतिहासामध्ये किंवा स्वातंत्र्य झाल्यापासून तो व्यवस्थित झालेला नव्हता. तो रस्त्याचं काम आदरणीय रामभाऊ सातपुते यांनी 24 कोटी निधी देऊन ते काम चालू केलेलं आहे. पिलीवसारख्या गावाचं एक ग्रामदैवत म्हणून महालक्ष्मी मंदिर इथं आहे. तर त्या महालक्ष्मी मंदिराला आजपर्यंत कुठल्याही आमदारांनी खासदारांनी आजपर्यंत निधी दिलेला नव्हता. तो निधी पिलीवला मिळाला. म्हणजे एकूण पिलीवचा जर विचार केला तर म्हणजे आता आपण सध्या ज्या रस्त्यावरती आहोत त्या रस्त्याचं कामकाज थोडक्यात इतक्या पंचवार्षिकमध्ये झालं. हे पंचवार्षिकमध्ये झाले, परंतु पिलीवच्या बायपासपासून पिलीव ते माळशिरस तालुक्याला जो जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम जे आहे ते काम आता रामभाऊ सातपुते यांनी 24 कोटी निधी देऊन केलंय आणि ते काम आता पूर्णत्वास येईल. त्याचं काम चालू आहे. मोहिते पाटलांच्या विना उत्तमराव जानकर हे सातपुत्यांना जड जाऊ शकतात का? मोहिते पाटलांच्या विना जरी जड जाऊ शकत नाहीत आणि मोहिते पाटील जरी समवेत असले त्यांच्या तरी पण जड जाऊ शकत नाही. कारण आता निवडणूक ही खरोखर जनतेनं स्वतः हातात घेतलेली आहे आणि जनतेला काम करणारा कामाचा माणूस पाहिजे. आत्तापर्यंत जे काय प्रस्थापित आणि विरोधक जरी एकत्र झाले त्यांनी प्रचाराची जी काय त्यांची प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्ये एकही त्यांची ब्ल्यूप्रिंट दिसून येत नाही. म्हणजे विकास कामं तुम्ही पुढच्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर काय करणार आहे याची अजिबात एकही त्यांच्याकडं तो ब्ल्यूप्रिंटचा पॉईंट नाही आहे. तर त्याच्या समोर त्याच्या विरोधात जे राम सातपुते उभे आहेत महायुतीकडून भाजपकडून तर त्यांच्या कामाची शिदोरी इतकी मोठी आहे की नक्कीच ते त्या शिदोरीच्या जोरावर माळशिरसची जनता त्यांच्या पदार्थ भरपूर मताच्या स्वरूपात दान टाकून त्यांना निवडून देईल. नक्कीच. दादा काय वाटतं कुणाची हवा आहे मतदारसंघात? भाजपची. बर, मग काय भाजपचा उमेदवार निवडून येईल का? येणार 100%. 100% विश्वास आहे. कशामुळं? त्याचे काम आहे ती काम आहेत. बरं, मग मध्यंतरी एवढा अकलूजचा अख्खा सगळा पट्टा आम्ही फिरवत आलो तिथं फार सगळेजण मोहिते पाटलांचं नाव घेत होते, उत्तमराव जानकरांचं नाव घेत होते. डाकूंची टोळी आहे. काय? डाकूंची टोळी. कशामुळं? आहे ही वस्तुस्थिती. काय वस्तुस्थिती म्हणजे नेमकं काय भीती घालतात का ते? काय नाही, भेट नाही कोण त्यांना काय आणि भेटणार बी नाही. बरं, आहे चाललंय हे डाकू म्हणाल म्हणून म्हणलं. मग बरोबर आहे की. बरोबर आहे की, चुकीचं काय नाही याच्यात. म्हणजे एकाला घेरायला 4 जण 2 जण एकत्र आले म्हणून डाकू. म्हणजे यांचा गेम आपल्याला कळला. म्हणजे राम सातपुते यांना घेरण्यासाठी 2 विरोधक, कट्टर विरोधक एकत्र आल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीवरती त्यांना डाकू ही उपमा दिली. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे? सध्या राम सातपुते हे जनतेतून निवडून येणार आहेत. बर, पहिली गोष्ट काय झाले, ह्या दोघांचा बी विजय होत नव्हता. उत्तमराव जानकराचा विजय होत नव्हता आणि धैर्यशील दादाचा बी होत नव्हता. तर रामभाऊ सातपुतेने एवढी कामं केलीत, जवळजवळ 1000 कोटीचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये महालक्ष्मीचा पूल, परत आपलं रेस्टॉरंट म्हणजे काय म्हणते त्याला, विश्रामगृह 2.5 कोटी म्हणजे काय दिले. परत रोड नक्की दिले. जिंजे वस्तीमध्ये आम्ही जायचं म्हणलं तर चिलार तोडायला लागत होती आधी, कापडं फटायची आणि पावसाळ्यात चड्या काढून माणसं वर यायची, फाट्यावर चड्या धुयायची आणि मग वर यायची. आता आपण जिंजे वस्तीतनं जी तू पूल काढायला आता ही सरकार 5 वर्ष आलं, ती काय म्हणले ही पूल आपण तयार करून देऊ. त्याने जिंजे वस्ती पिलीव जोडणारा पूल पडलेला इंग्रजांनी बांधलेला, त्यासाठी प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आणि बचेरी शिंगोर्णी रोड जे आहे मधला गुडघेतकडे डबरी होती, आम्ही मौद मार्गे जायचो. आता बचेरी शिंगोर्णी रोड झाला आहे. परत इटकी मार्गे बी एक रोड चांगला झाला आहे. रामभाऊनं एवढी कामं केलीत. मला एवढं सांगा, रामभाऊ तर कामं करतातच, आमदार होतात, विकास झालेला दिसून येतोय, पण खरं रामभाऊ निवडून येण्याची शक्यता आहे? रामभाऊ हा 100% निवडून येणार. काय झाले, हे सगळी पुढारी एकीकडे झाली, टोप्यावाली एकीकडे झाली. ती बिगर टोपीवाली जी 25 ते 18 ते 25 वर्षाची जे मुलं आहे ती नवीन उमेदवारांना माहित आहे भाजप ही स्थिर सरकार राहणार आहे. केंद्रात बी भाजपच येणार आहे, राज्यात बी भाजप येणार आहे. युती करायसाठी सुद्धा पवार साहेब भाजप सोबतच येणार आहे. काय वाटतं, ही टोपीवाली राजकारण बदलतील का? टोपीवाले राजकारण बदलू शकत नाही. जी नवीन पिढी आहे 18 ते 25 ती 100% बदलू शकते. नक्की, धन्यवाद. अनेक मंडळी आहेत या परिसरामध्ये. दादा तुम्ही काय सांगाल? राम सातपुते मगाशी बोललात नाही का तुम्ही? नाही बोलला ना. बरं, मला वाटलं तुम्ही बोलून गेलात. कसं वाटतं, आता इलेक्शन आहे, निवडणुकीचं वारं आहे, वातावरण पण तापलंय, कुणाच्या बाजूने हवा आहे?
राम सातपुते. राम सातपुते. सगळे राम सातपुतेंचं नाव घ्यायला लागलेत. कामाचा माणूस आहे ते. कामाचा माणूस आहे. काय कामं केली? कामं पेलूसाठी भरपूर केलेत त्याने. तालुक्याला जोडणारा रस्ता आहे, महालक्ष्मी मंदिरात केलं चालूच आहे काम, गेस्ट हाऊससाठी गेलेलं भरपूर कामं केलेत त्याने. भरपूर कामं केले. वीज बिल माफी झाली. बरं, उत्तमराव जानकर पण उभं राखले त्यांच्या विरोधात. कामं काय त्यांची? कामं नाहीत. काय काम आहे? पण लय अकलूजमध्ये नाव लय गाजते. मोहिते पाटलांचा पाठिंबा आहे, निवडून येते एक साईड. 23 तारखेला समजेल त्यांना. 23 साईडला 23 तारखेला समजेल. 23 तारखेला. बरं, 23 तारखेला काय निकाल आहे तो स्पष्ट होईल. दादा तुम्हाला काय वाटतं? हो दादा. नाही तुम्हाला काय वाटतंय? दादा काय वाटतं कुणाची हवा आहे सध्या? सध्या या माळशिरस तालुक्यामध्ये नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला असं चित्र आहे. बरं, जनता कुणाच्या बाजूने? जनता कामाच्या बाजूनं आणि भाजपच्या बाजूनं, महायुतीच्या बाजूनं. काम कोणी केलंय मग? महायुतीनं भाजपनं रामभाऊ सातपुतेने काम केलं. आणि उत्तमराव जानकर हे आता त्यांच्या विरोधात आहे. नाही, विरोध त्यांना म्हणून विरोध काय विषय नाही. इथं विरोध एकच विषय आहे इथं की बेरोजगारी तालुक्यातली संपवण्यासाठी, इथला दुष्काळ संपवण्यासाठी, ह्या दुष्काळाला आणि बेरोजगारीला इथल्या जनतेचा विरोध आहे. रामभाऊनी काय बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावला असं वाटतं? आतापर्यंत रस्ते वेगवेगळ्या प्रश्नावरती काम केलेलं आहे, आरोग्याच्या प्रश्नावर काम केलेलं आहे. इथून पुढच्या काळात आता MIDC. तुम्ही आरोग्याचा विषय काढलात म्हणून त्यांना आरोग्य दूत का म्हणतात बरे? त्याने अनेक लोकांचे ऑपरेशन केलीत. 10-20 लाख रुपयाचे ऑपरेशन त्यांनी अनेक लोकांची केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना आरोग्य दूत म्हणलं जातं. बरं, हजारो लोकांचे ऑपरेशन केले. नक्कीच. आपल्यासोबत आणखी मतदार आहेत. दादा काय सांगाल, हवा कुणाची सध्या? आता तसं मतदाराच्या मनावर आहे, आपण काय सांगू शकत नाही. मतदार कुणाच्या बाजूने आहेत? आता मतदार कुणाच्या बाजूने, जो विकास करेल त्याच्या बाजूने राहील. विकास कुणी केलाय? आता आम्ही एवढं मी जरा जास्तीचं खेड्यात राहणारा माणूस आहे, लांब राहणार आहे. पण आता तुम्ही आलात पिलीव मध्ये, तुम्हाला रस्ता झालेला दिसतोय, पाणी आलेलं दिसतंय, पीक आहे व्यवस्थित आहे. काय कुणाच्या काळात झालंय सगळं? आपल्याला बोलण्यात 19-20 करता येत नाही. बस थेट बोलून टाका. नाही, आता कसं आहे, आपल्या मनातलं मतदाराने जर सांगायचं म्हणलं तर काय बोला. आम्ही ज्यांना एवढं म्हणजे ज्यांच्यासाठी एवढं इतके दिवस ही केलं, सहकार्य केलं कारखान्यासाठी, समाजाच्या कारखान्यासाठी, त्यांनी कारखाना विकून टाकला. म्हणजे आम्हाला विकलं. आम्ही जे म्हणतात ना हंडी फोडायला काय म्हणतात त्याला, गोविंदा. ते वरच्या दही हंडी खाणाऱ्या गोविंदानं काय केलं, दही खाल्लं, खालच्या गोविंदाचं हाल केलं. मग आता काय समजून घ्या. दादांनी एक वेगळी उपमा देत या सगळ्या परिस्थितीचा आढावा त्यांनी इथं दिलेला आहे की नेमकं या मतदारसंघामध्ये काय झालं. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? उत्तम जानकर येतील निवडून 100%. बर, का बरं? सगळ्यांनी राम सातपुतेंची नावं घेतली. काय ते जय त्या मनाचा विषय, ज्याच्या त्याच्या मनाचा विषय. तुम्हाला असं काय वाटतं उत्तमराव जानकर निवडून येतील म्हणून? चांगला माणूस आहे, कामं करते ती. बर, काय DP आम्हाला कधी अडचणच नाही. काय शेतकरी माणसं आम्ही. बर, सांगितलेलं काम लगेच 2 मिनिटात ओके. अकलूज मध्ये काय भीतीचं वातावरण आहे का? हे कशाच भीती नाही. योगा पोट व्हायचं काम आहे. लोक म्हणतात दबदबा आहे. काय नाही. 1 लाख मतांनी निवडून येणार. 1 लाख मतांनी. 1 लाख मतांनी. बर. मग मला काय म्हणायचं आहे, हे सगळे म्हणत होते मोहिते पाटलांची साथ आहे, मग होऊ शकते. होय का? जर मोहिते पाटील नसले असते तर उत्तमराव जानकर निवडून आले असते का? नाही, आता ते दोघं एकत्र आल्यामुळे 100% निवडून येणार. नाही आले नसते तर आता ते लोकांच्या मनाचा विषय. ओके. लोक चेअरमन संघ असतात. नक्कीच. बरं, आमदारांनी काय कामं केली का नाही? इकडे काय नाही, आमच्या इकडे काय नाही. बरं, ठीक आहे. दादांनी तर त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. अनेक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. बर, दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या मतदारसंघात? रामभाऊची हवा आहे. रामभाऊनी कामं केली का? काय कामं केली? 41 कोटीची कामं केली ती. 41 कोटी. पण 41 कोटीचा पुरेपूर वापर झालाय का? नाही, आता चालू आहेत ना. चालू आहे. उत्तमराव जानकर विरोधात आहेत त्यांच्या. मोहिते पाटलांनी त्यांना साथ घातली, एकत्र आलेत ते दोघं कट्टर विरोधात. काय वाटतंय? उत्तमराव जानकरनं फसवणूक केली जातीय दाखल्यासाठी. फसवणूक केली? काय फसवणूक केली? जातीय दाखल्यासाठी. जातीचा दाखला.
बर ही जागा एससी साठी राखीव आहे. एससी साठी राखीव आहे, पण यांनी खाटीक धनगर म्हणून केलं ना. मग ते काय मूळ धनगर आहेत काय? मूळ धनगर आहेत. बर मग त्याच्या विरोधात काय कुणी आक्षेप घेतला नाही का? घेतला होता डोळे साहेबांनी आमदार असताना. मग काय न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे का नाही? चालू असणार ना त्यांची. आता ते वारलेत ना, मयत झाल्यामुळं थोडं पेंडिंग पडलंय. म्हणजे हा एक मुद्दा आहे की खोटी बनावट जातीय दाखला दाखवून या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती या ठिकाणी मिळवली गेली अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या ठिकाणी ग्रामस्थांकडून किंवा अनेक लोकप्रतिनिधींकडून केला जातोय. आपण या मतदारसंघामध्ये आलो आहे तर या पिलू गावामध्ये इथंच न थांबता आणखी या परिसरात वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळ्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. हो दादा, आम्ही पिलूमध्ये आलो होतो. काय कुणाची हवा आहे सध्या? सध्या कमळची हवा आहे. कमळ? हो. बरं, पण कमळ येईल का निवडून? कमळ 100% येणार की निवडून. होय. अहो पण ते कमळामध्ये असणारे मोहिते पाटील हे आता तुतारी वाजल्याकडे गेले आहेत, कसं व्हायचं? काय फरक पडत नाही आपल्याला. काय फरक पडत नाही? नाही फरक पडत. अहो अकलूज मध्ये लय गाजावाज आहे. मोहिते पाटील गेले. हो चालते, काय फरक पडत नाही आपल्याला. माझा रामभाऊ पडतील असं चर्चा होत्या. नाही, त्यांना लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे. बरीच बरेच झालेली कामाचा नामवंत माणूस आहे, गाजलेला माणूस आहे, त्यामुळे ते माणूस 100% येणार. गाजलेला माणूस आहे रामभाऊ. हो. इथं कामं झाली का? होय, भरपूर झाले. 42 कोटी रुपये काम करून दिले त्या माणसाला आपल्याला. बरं, हे उत्तमराव जानकर आपल्या मोहिते पाटलांशिवाय निवडून येतात का? तशी एवढी काय कल्पना आपल्याला कल्पना नाही. बरं ठीक आहे, आपल्याकडे आणखी मतदार आहेत, मतदारांशी आपण चर्चा करूया, संवाद साधूया. या ठिकाणी लक्ष्मी चहा सेंटर आहे, ही सगळी मतदार आहेत. बोलण्यासाठी खरं तर ही उत्सुक आहेत, यांनी स्वतःहूनच आपल्याला बोलून घेतलं या ठिकाणी. तर काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? तुतारीची हवा आहे, म्हणजे उत्तमराव जानकरांची हवा. उत्तमराव जानकर, मोहिते पाटील येतील निवडून. जनता म्हणते ह्यांचं काय खरं आहे, हिच्याच बिराड पाठी उद्या निघून जाणार आहेत अशी जनता म्हणते. मी नाही म्हणत, जनता म्हणते. मग जनता कुणाच्या पाठी आहे? तुतारी, उत्तमराव जानकर, मोहिते पाटील. लोकांचं कौल आहे की भाजप येईल यंदा? नाही नाही येणार. नाही, लोक म्हणते हिच्याच बिराड पाठी ही उद्या निघून गेल्यावर काय करणार आपण. बरं, रामभाऊनी कामं केली काय? आमदार होते, नाही केले. लोक म्हणतात गावचा रस्ता बांधला, लक्ष्मी मंदिराला निधी दिला. आमच्या गावचा पूल सांगा ना. काय झालं? आमच्या जिंजेवस्ती पिलेला एक पूल आहे कॅनेलवर, निराव जोकाल, त्यांनी उद्घाटन केलंय. त्या पुलावर लहान मुलं येते जाती, शाळेच्या मुलं, गावकरी, कुसमूड, जिंजेवस्ती, त्याचं काम ही केलं नाही, काय नाही. आता गेला तर पडी काय. गावात जाता येत नाही, रस्ता एवढं नाही. गावात जाता येत नाही. पुलाचं काम करतो म्हणली होती. काय म्हणतात? लहानपणचं वळण आहे त्या रस्त्याचं, ते रस्ता त्यांनी बंद ठेवलेला आहे, चढ उतार करता येत नाही लोकांनी. त्याच्या वाचून लय गैरसोय आहे त्याच्या वाचून. मग त्या पुलाचं काम कधी व्हायचं? आता त्याच्या मनात येईल तेव्हा होईल. आता काय ही म्हणतोय की पोटलं घेतले, केलंय, तिथलं केलं. काय हवा कोणाची दिसते सध्या? आता काय तुतारीच वाजणार. तुम्हाला काय वाटतं? तुतारी. 42 कोटीची कामं केले म्हणते. काल सभा घेतली पिलीव मध्ये. बर, त्याच्या पुढं समोर हीच आहे, कच्चाच रस्ता आहे पेटेमध्ये. कुठं केली कामं? बरं, 1 लाख जर काम केलं तुम्ही तर त्यातला 20% निधी कुणाला असतो? आमदाराला असतो. आणि 80% काम करायचं असतं. 80%तून पत्रकार आले, अधिकारी आला, किती टक्क्यात काम जातं? 40%. 40% कसं काम होणार? निकृष्टच होतं ना. तुम्ही पेटेचा गुळगुळीत रस्ता केला, इतर केले, किती वर्षात उकलून जातो. थेट आरोप करताय का? तर सिद्ध पण करताय? सिद्ध आहे ना. आता इथलंच बघा, माहेर साठी सेंटरच्या पुढे काल सभा झाली, त्याच्या पुढे कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे का? बघा तुम्ही जाऊन तिथं. नाहीये. मग कुठं केले निधी? तुम्ही कुठं घालवलं? खोटं बोलायचं नाही, परिस्थिती आहे अशी. पण उत्तमराव जानकरांवरती एक टीका होती की खोटी जातीचे प्रमाणपत्र दाखवून उमेदवारी मागून घेतली. कसं आहे माहितीये का, इथला जरी अनुसूचित जातीचा मतदारसंघ असला, उत्तम जानकरांवर जरी खोटी टीका करत असतील तर हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत ना. आजकाल हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यावर लगेच आम्ही दिलेलं नाही त्यांना सर्टिफिकेट. एससीचं त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते समाज कल्याण विभागाने दिलेलं आहे, जात पडताळणी विभागाने दिलेलं आहे, त्याच्यावर इन्क्वायरी झालेली आहे. हिंदू खाटीक हा जो धनगरामधला एक समाज आहे, हिंदू खाटीक, तो एससी मध्येच आहे, धनगरामध्ये नाही. धनगराचा आणि हिंदू खाटीकचा काही संबंध नाही. त्यामुळे हे जे कोणी फक्त मताचं विभाजन करण्यासाठी, दलितांची मतं, खालच्या समाजाची मताचं विभाजन करण्यासाठी, ती मतं लुबाडण्यासाठी, लाटण्यासाठी हे चाललंय त्यांचं, की त्या वेगळ्या जातीचे. हे नक्कीच झालं. मात्र
एकेकाळचे जानकर आणि मोहिते पाटील हे कट्टर विरोधक म्हणून समजले जायचे या मतदारसंघाचे. आता तेच दोन कट्टर विरोधक एका उमेदवाराला पाडण्यासाठी एकत्र झालेत. काय वाटतं? एकत्र नाही झाले. पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तुम्ही, राज्यभर काय झालंय, जे फडणवीस अजित पवारला चक्की फिशिंग करायला होणार म्हणायचे, गाडीवर आमच्याबरोबर पुरावे आहेत म्हणायचे, बैलगाडी भरून अजित पवारला सिंचन घोटाळ्याच्या आत टाकण्यासाठी, ते अजित पवारला मांडी घेऊन बसले. जे एकनाथ शिंदेचं आणि अजित पवारचं कधीच जुळत नव्हतं. जो एकनाथ शिंदे मागच्या वेळेस सत्तेत असताना म्हणायचं की भाजपचं नामचं जमत नाही, माझा जीव तिथं घुसमटतोय, तो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सोबत गद्दारी करून पळून गेला. मग ही कुठली अभद्र युती त्यांना चालती? गद्दारी केलेली चालती आणि हे चालते. आणि इथं मग आमच्या लोकांच्या या माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी दोन जर इथं काम करणारी लोक एकत्र झाली तर ह्याला गद्दारी म्हणत नाहीत किंवा काही नाही. हे दोन समाजासाठी जिथल्या माळशिरस तालुक्याच्या भूमिपुत्रासाठी ज्या पार्श्वभूमीवरती एकत्र आली, पाडण्यासाठी आले नाहीत. रामभाऊ सातपुते 19 अगोदर कोण होते? 2019 अगोदर रामभाऊ सातपुते हे कुणालाच माहित नव्हते. मोहिते पाटलांच्या पुण्याईनं ते इथून निवडून आले. मोहिते पाटलांमुळे रामभाऊ सातपुते तालुक्याला माहित झाले. त्याच्यानंतर जे काम केलंय त्यांनी, ते घटनेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. 2 मिनिटं ऐका माझं. स्थानिक स्वराज्य संस्थातून हे जी विकास कामं होतात हे बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आपल्याला. अन्न वस्त्र निवारा ही माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. ह्या मूलभूत गरजा कधी पूर्ण होतात? तुमचं जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, ही लोक कामं करतायत. ही त्याच्यासाठी 14वा वित्त आयोग आहे, 15वा वित्त आयोग आहे, जिल्हा नियोजन मंडळ आहे. यांनी केलेल्या कामाची ही यादी आहे. आमदारांना काय करायचं असतं? एखादं मेडिकल कॉलेज आणायचं असतं, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आणायचं असतं, इथल्या मुलांची शिक्षणाची सोय करायची असते, इथं एखादा साखर कारखाना आणायचा असतो, इथं एखादी MIDC आणायची असते, इथलं रस्त्याचं जाळे विणायचं असतं. जाळे इथं रस्त्याचं फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात तुम्ही आता कुठून आलाय आम्हाला माहित नाही. हे रस्ते नॅशनल हायवे सोडा आणि बाकीचे रस्ते बघा जे महाराष्ट्र महामंडळाच्या अंडर येतात ते. नक्कीच. पण ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सगळं परिवर्तन झालं, तुम्ही म्हणते की पाडण्यासाठी नाही, परंतु मग लोकसभा असेल, त्याच्यानंतर आता ही विधानसभा, एक लोकसभेला जर पाहिलं तर विजय मोहिते पाटील असतील, आता विधानसभेला जानकर. मग या परिस्थितीवर कसं वाटतं? आता सध्याची तर परिस्थितीनुसार बरं का की राम सातपुते हा भाजपचा उमेदवार बरोबर आहे. बरं, भाजपने सगळीकडे वरच्या लेवलला तर चांगलीच कामं केलेलीच आहे. दुसरी गोष्ट, आज कुणी एक झाली आणि कुणी पाडा एक झाली, कुणी कशासाठी जरी एक झाली, कुणी जरी म्हणलं तर आज ओरिजिनलमध्ये वर लेवलपर्यंत राम सातपुतेला 2.5 वर्ष काम करायला मिळालं. 5 वर्ष जरी आमदार असलं तर 2.5 वर्ष कोरोना काळात गेली. जे 2.5 वर्षात त्यानं जी कामं केली ती त्यानं 2.5 वर्षाच्या मानानं या भागामध्ये बराच चांगल्या पद्धतीनं काम केलं. दुसरी गोष्ट, विरोध आता कसं असतं माहिती आहे का, काही लोक म्हणतात की बाबा 100% आमचा त्यांना विरोध आहे, पण माझं एक मत राहील, जातीपेक्षा जातीच्या बाहेर जाऊन ज्या माणसानं काम केले त्याचं माणसानं थोडंसं तरी गाव. दुसरी गोष्ट, माझं एक मत राहील की उमेदवार कुठला आहे आणि कसला आहे ही सगळ्यांनी बघावं. मला ह्याच्याबद्दल बी काय माहिती नाही किंवा मी वैयक्तिक कुठल्या पक्षाचं किंवा कुणाचं काय म्हणत नाही. आज त्यानं जी 2.5 वर्षामध्ये लोक म्हणतात कागदोपत्री कामं केली, ज्या लोकांना असं वाटतं की कागदोपत्री त्यांनी कामं केली तीच लोक आज त्यांनी केलेल्या कामाचा उपभोग घेतात. नक्कीच हे सगळ्या गोष्टी तर झाल्या. मात्र एक शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी कॉमन घेतो. जर का मोहिते पाटील जानकरांसोबत नसते किंवा त्यांची सोबत त्यांना नसती तर जानकर एकटे राम सातपुतेंना जड जाऊ शकले असते का? 100% गेले असते. काय कारण या तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये जी कामं झालेत ती कामं ही समाधानकारक झालीच नाहीत. त्यामुळं समोरचा उमेदवार मोहिते पाटील तिकडे असते आणि मोहिते पाटील पण तिकडे राहणारच नव्हते ना. त्यांना पण माहिती होते ना 5 वर्षात त्या उमेदवारानं काय केलंय. ज्या उमेदवाराला आपण आणला, मांडीवर बसवला, खांद्यावर घेतला, तो त्या उमेदवारानं जे काय करायचं ते त्यांना माहिती होतं केलंय ते. त्यामुळं ह्या दोन्ही एकत्र झाले, ते विरोधात असे थांबतच नव्हते. आणि समोरच्या उमेदवाराचं जे सारखं तुम्ही समोरच्या उमेदवाराचं सारखं जात 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 किंवा कार्यकर्ते जात जात तुम्हाला कधीच इकडच्या ज्या गोष्टी लोकांकडून जाणून घेण्यात आल्या त्याच गोष्टी तुम्हाला विचारलेल्या. ते कधीच जातीवर बोलत नाहीत किंवा मोहिते पाटील कधीच जातीवर बोलत नाहीत. समोरचाच उमेदवार फक्त जात 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 करून बोलतो. त्यांचं कागदाव काम कसे आहेत. माझ्या दारात हायमास्टर रावला म्हणून कागदाव आहे, वचननामा. माझ्या दारात हायमास्ट नाही, काय नाही, ही समजा लबाड आहे. काम केलेलं आम्हाला दावायचं
ठीक आहे एकूणच काय नक्कीच एकूणच काय तर या ठिकाणी ही सर्व मतदार मंडळी जी आहेत ती आपण या पिलू गावामध्ये पाहिली तर एकीकडे याच गावामध्ये जर पाहिलं तर एक दोन वेगवेगळ्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाल्या. एक ठिकाणी राम सातपुते यांच्या समर्थनार्थ देखील काही मतदारांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य केलं की ते आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात. यासोबतच उत्तमराव जानकर हे देखील एक चांगले नेतृत्व म्हणून या माळशिरस मतदारसंघाचं नेतृत्व ते करू शकतात आणि त्यांच्यात तेवढी ताकद आहे. जरी मोहिते पाटील जरी त्यांच्यासोबत नसले असते तरी वैयक्तिक ते स्वतःच्या बळावरती यंदाचं हे माळशिरसचं जे गड आहे ते बळकावू शकले असते. अशा परिस्थितीची अशी वक्तव्य जी आहेत या सर्व मतदारांनी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं. मी सध्या माळशिरस मतदारसंघातल्या नातेपुते या गावात आहे आणि या गावातल्या नागरिकांशी आता आपण संवाद साधतोय. खरं तरी सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा काय सांगाल मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? या मतदारसंघात सध्या भारतीय जनता पार्टीची हवा आहे. उमेदवार राम सातपुते आहेत. कामं कशी आहेत त्यांची? कामं गेल्या 5 वर्षात संपूर्ण तालुक्याचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि भरपूर विकास केला. राहिलेली कामं आता ह्या 5 वर्षात ते पूर्ण करतील. त्यांच्यासमोर उत्तमराव जानकर यांचं आव्हान असणार आहे. काय वाटते येतील निवडून? आव्हान तर नक्कीच आहे, परंतु कामाच्या जोरावर आणि या तालुक्यात त्यांची 5 वर्षापूर्वी कसलीही पार्श्वभूमी नसताना 5 वर्षात जनतेच्या मनात त्यांनी राज्य केलं आणि घराघरात राम सातपुते पोचलेत. नक्कीच. मात्र पण यंदा मोहिते पाटील हे स्वतः जानकरांच्या पाठीशी उभं राहतात. शरद पवारांकडे ते गेलेत. एकूणच यंदाची निवडणूक त्यांना अवघड जाईल असं सांगण्यात येतंय. हो, संघर्षमय निवडणूक आहे, परंतु विकास आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्र आणि महाराष्ट्रातली जी सत्ता आहे त्यांनी राबवलेल्या अनेक योजना हे लोकांच्या पचनी पडलेल्या आहेत. त्यामुळं ह्या मतदारसंघात नक्कीच भाजपचा विजय होणार आहे. दादा तुम्ही काय सांगाल हवा कुणाची मतदारसंघ? राम सातपुते. कामं कशी आहेत? कामं 1 नंबर काम आहेत. नातेपुत्यात 27 कोटी रुपये निधी राम सातपुतेने दिला. हे हायमाचे दिवे लागलेले आहेत ते त्यांचेच आहेत. रस्ते अंडरग्राउंड गटर असतील सगळे. मतदारसंघात काय प्रलंबित प्रश्न आहेत? काहीच प्रश्न नाहीत, सगळे सोडवले. हो, फक्त आता MIDC मंजूर करणार आहेत. आता पुढच्या 5 वर्षात MIDC मंजूर होईल. दादा काय सांगाल हवा कुणाची? रामभाऊ BJP. येतील निवडून? 100% खात्री आहे. काय विश्वास कशामुळं? कारण त्यांनी जे आतापर्यंत जी कामं केलेली आहेत ते सगळे रामभाऊंच्याच आमदार निधीतून झालेले आहेत. तुम्ही आता आलेला आहे तो सगळा आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निधीतूनच जो रस्ता झालेला आहे. गावातील जेवढे रस्ते झालेले आहेत ते 100% रामभाऊच्याच आमदार निधीतून झालेले आहेत. जेवढी कामं झालेली आहेत ते सगळे आमदार रामभाऊ सातपुतेच्याच याच्यातून झालेले आहेत. दादा काय सांगाल तुमच्या मतदारसंघातला पाणी प्रश्न फार महत्त्वाचा आहे. गेल्या 50 वर्षांपासून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदा हा प्रश्न सुटला असं वाटतं तुम्हाला? पाणी प्रश्न आमच्या मतदारसंघातला जो आहे तो इथं म्हणजे आमच्या उत्तर बाजूला नाही, पण दक्षिण बाजूचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो गंभीरच होता. परंतु मोठ्या प्रमाणात तो पाण्याचा प्रश्नची जी संदर्भात जी कामं वगैरे मंजुऱ्या वगैरे जे आलेले आहेत त्या रामभाऊ सातपुतेच्या काळात आलेले आहेत. म्हणजे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नातनं बरेच पाण्याची योजना दक्षिण भागात झाल्यामुळं पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सुटलेला आहे. नक्कीच. आता आपण पाहतोय की हा संपूर्ण पालखी परिसर आहे, म्हणजे पालखी मार्ग जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी जेव्हा वारकरी येतात तेव्हा त्यांची सोयीसुविधा कशा पद्धतीने ते उपलब्ध करून दिलेली असते, काय सांगाल त्याबद्दल? आता मागच्या वेळेस आम्ही रामभाऊला एक निवेदन दिलं होतं वारकऱ्यांसाठी येते मोठे सभागृह म्हणजे राहण्यासाठी सोय व्हावी. त्या पुढील 5 वर्षात ते करतीलच, नक्कीच करतील. नक्कीच. काय सांगाल आणखी त्यांच्या विजयाची नेमकी काय कारणं सांगू शकता? कारण काय विकासच आहे. तर विकास. उत्तमराव जानकरांचं कसं पकड आहे या मतदारसंघावर? उत्तमराव जानकरांनी नातेपुते गावात 10 कामं सांगावीत. काय कुठल्या मुद्द्यावर त्यांना मतदान करायचं 10च कामं सांगावीत उत्तमराव जानकरांनी. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. सहमत आहात? तर
मी तर माझा असा प्रश्न असतो नेहमी, आपल्याला आमदार निवडायचं आहे आणि आमदार निवडत असताना त्या आमदाराची संपूर्ण पार्श्वभूमी पाहिली पाहिजे आपण. आणि जे समोरचे उमेदवार आहेत रामभाऊ सातपुतेंच्या, त्यांची फक्त एक चांगली बाजू, जे त्यांचा प्रचार करतात ना, त्यांनी फक्त त्यांची एक चांगली बाजू सांगावी की ह्या पद्धतीचे गुण त्यांच्या अंगी आहेत आणि तो तालुक्याचा विकास करू शकतो. आपण 100% रामभाऊ सातपुतेला सोडून उत्तम जानकरचा प्रचार करू. दादा काय सांगाल, उत्तमराव जानकर आणि राम शिंदे अशी लढत होते, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, कशा पद्धतीने लढत होईल आणि काय वाटतं कोण येईल? प्रथमतः मी सांगतो, ही विधानसभेची निवडणूक माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे, ऐतिहासिक ठरणार आहे. माळशिरस तालुक्यात कुठलाही राजकीय पक्ष स्वातंत्र्यापासून अस्तित्वात नाही. तिथं दोनच पक्ष आहेत, मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक. आणि पहिल्यांदा या विधानसभा निवडणुकीत दोन्ही एक झालेत, फक्त रामभाऊ सातपुतेसाठी समर्थक आणि विरोधक एक झालेत. आणि त्यांना असं वाटत होतं की आता आम्ही मोहिते पाटलांनी जो उमेदवार देईल तो विजय होणार आणि त्याच्या पुढं कोणीही टिकणार नाही, कोणी उमेदवार सुद्धा येणार नाही. परंतु कामाच्या जोरावर रामभाऊनी खऱ्या अर्थाने मोठी चुरस निर्माण केलेली आहे. जवळजवळ ह्या 2-2.5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळं 1100 कोटी रुपयाचा निधी त्यांनी माळशिरस तालुक्यात आणलेला आहे. आणि हे इतकं जड झाले की आता मोहिते पाटलांना स्वतःच्या अस्तित्वासाठीही लढा चालवला आहे. जानकर हे उमेदवार बाजूला ठेवलेत, त्यांनी स्वतःसाठी आता मतं मागू लागले. पवारांसाठी पण प्रतिष्ठेची लढाई झाली. पवारांचा संबंधच नाही माळशिरस तालुक्यात. मोहिते पाटील विरुद्ध भाजप अशी लढत आहे या ठिकाणी. आणि भाजपने हे सीट सोडून दिलं होतं. मोहिते पाटील ऐनवेळी भाजपला रामराम केल्यामुळं भाजपने माळशिरस विधानसभा मतदारसंघ सोडून दिला होता. परंतु कामाच्या जोरावर रामभाऊंनी पुन्हा रंगत आणलेली आहे आणि ही सहज सोपी वाटणारी राष्ट्रवादीला निवडणूक आता चुरशीत झालेली आहे. शरद पवारांचा विषय, शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, ह्याच शरद पवारांनी माढा मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. आणि नेतृत्व करताना त्यांनी इथल्या जनतेला शब्द दिला होता की आम्ही माढा मतदारसंघाचं बारामतीत रूपांतर करू म्हणून, बारामतीसारखा विकास करू म्हणून. परंतु एकदा निवडून गेल्यानंतर हे शरदचंद्र पवारांनी माढा मतदारसंघात तोंडसुद्धा जनतेला दाखवलं नाही. त्याच्यामुळे त्यांना नैतिक अधिकारसुद्धा नाही इथं राष्ट्रवादीला मत मागण्याचा. ऐकूनच आपण पाहतोय की ही संपूर्ण या ठिकाणची जी नागरिक होते, परिसरातील नागरिक आहेत, आपल्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. खरं तर एक सर्वसामान्य घरातून एक कार्यकर्ता तयार होतो आणि भाजपसारख्या पक्षाकडून त्याला संधी दिली जाते. आणि मागच्या निवडणुकीत आपण जर पाहिलं असेल की राम सातपुते यांचा विजय या ठिकाणी झाला होता. मात्र मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांची भेट घेतली आणि शरद पवार गटामध्ये ते सामील झाले. आणि त्यामुळेच आता दादांनी सांगितलं त्याप्रमाणे विरोधक आणि समर्थक देखील राम सातपुते यांना हरवण्यासाठी आता एकत्र झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे यंदाची ही निवडणूक अतिशय संघर्षमय आणि ऐतिहासिक ठरणार आहे असं इथल्या नागरिकांकडून सांगितलं जातं आहे. मी सध्या नातेपुते या गावात आहे आणि या गावातील सर्व मंडळी जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, आपण आता त्यांच्याशी संवाद साधतोय. आता काय सांगाल, माळशिरस मतदारसंघामध्ये राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशी लढत पाहायला मिळते. खरं तर एक वेगळी लढत किंवा संघर्षाची लढत असं म्हणता येईल. काय बघतंय, कसं वाटतं, काय हवा कुणाची सध्या हवा आणि प्रचार उत्तमराव जानकरांचा आघाडीवर आहे. त्याचं कारण असं की मोहिते पाटील ग्रुप आणि उत्तमराव जानकर ग्रुप हा एकत्र आलेला आहे. विधानसभेत ही निवडणूक ऐतिहासिक आहे. ती दोघं एकत्र असल्यामुळं दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्रित प्रचार करून एक जीवानं उत्तमराव जानकरांना अधिकाधिक लीड कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करते. उत्तमराव जानकरांचा विजय हा निश्चित आहे, परंतु लीडसाठी आता आमचा सगळ्याचा प्रयत्न चालू आहे. आणि उत्तमराव जानकरांना जास्तीत जास्त लीड या भागातून, परिसरातून आणि मतदारसंघातून मिळावं म्हणून सगळे कार्यकर्ते जोमानं काम करत आहेत. उत्तमराव जानकर यांचं काम कशा पद्धतीचं आहे, काय सांगा? आत्तापर्यंत तसा उत्तमराव जानकर साहेबांनी 30 वर्ष संघर्षच केलेला आहे आणि सत्ता नसताना पण बरेच जनतेची त्यांनी सेवा केलेली आहे.
त्यामुळे पद संविधानिक पद आल्यावर निश्चित त्यांच्याकडून चांगलं काम होईल. संविधानिक पद आल्यावर चांगले काम होते. बरं, मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, त्या अनेक प्रश्नांवरती तुम्ही कसं बघता? अनेक प्रश्न आहेत मतदारसंघामध्ये, त्याकडे कसं बघता तुम्ही? मतदारसंघातले प्रश्न जे आहेत, आदरणीय विजयदादा यांनी दादा सांगतात. विशेषतः पश्चिम भागामधले माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अनेक प्रश्न आता सध्या राहिलेले आहेत. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, तालुक्याचा दक्षिण भागामध्ये नीरा देवधरचं पाणी खाली आणण्यापर्यंत त्याचं काम हे महत्त्वाचं या पश्चिम भागामध्ये करावं लागणार आहे. तसंच जो कॅनल आहे नीरा उजवा कॅनल, त्याचे जे उपफाटे आहेत त्या फाट्यालासुद्धा कमी कालावधीत म्हणजे कमीत कमी महिन्यात पाणी प्रत्येक फाट्याला सुटलं पाहिजे, तशा पद्धतीचं नियोजन या पश्चिम भागामध्ये करावं लागणार आहे. त्याचं कारण असं की या पश्चिम भागामध्ये ज्या जमिनी आहेत त्या हलक्या स्वरूपाच्या आहेत आणि त्याचं तसं प्रयत्न, तसं नियोजन किंवा तसं आश्वासन हे उत्तमराव जानकरांनी ह्या भागामध्ये मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांनी दिलेलं आहे. विशेषतः माळशिरस तालुक्याचा दक्षिण भाग कारोंडे कोथळेपासून गारवाडपर्यंत आणि पुढं शिंगोर्णी बचेरी पूर्व भागातील ही गावं नीरा देवधरच्या कार्यक्षेत्रात यामध्ये येतात आणि त्याला फाट्याचं काम अजून कुठल्याही प्रकारचं चालू झालेलं नाही. आम्हाला त्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्या टेंडर निघालं असं थोडंसं झालं, परंतु कुठल्याही प्रकारचं टेंडर निघालं नाही. मी पुढे जातो. दादा काय सांगाल, बेरोजगाराचा प्रश्न आहे, तरुणांच्या हाताला काम नाही आहे या मतदारसंघामध्ये. तरुण जे आहेत ती पुणे मुंबईसारख्या आताच लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सदाशिवनगर या ठिकाणी MIDC शेती महामंडळाची जागा MIDCला देऊन MIDC मंजूर करण्यात आलेले आहे. नक्कीच त्या माध्यमातून मोहिते पाटील असतील आणि उत्तमराव जानकर असतील यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सुशिक्षित मुलांना काम मिळण्याची संधी या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून मिळणार आहे. इकडं कुरबावी भागात तिथं शेती महामंडळाच्या जागेत एक फूड प्रोसेसिंग युनिट हे सुद्धा मोहिते पाटील आणि उत्तम जानकर उभारून अतिशय चांगल्या पद्धतीने तरुणांना काम देण्याचं काम हे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हेच करू शकतात. येथील निवडून 100% 1 लाख मताच्या फरकाने उत्तमराव जानकर निवडून आल्याशिवाय राहणार नाही. दादा तुम्ही काय सांगाल, आरोग्याच्या सुविधा मतदारसंघामध्ये उपलब्ध आहेत का किंवा शासकीय रुग्णालय या मतदारसंघात आहेत का? या मतदारसंघात आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी काढून या ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या प्रकारे सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या सुविधा चांगल्या पद्धतीने मिळतात का नाही यासाठी आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील असतील, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील या ठिकाणी पाठपुरावा करत असतात. आणि काही समस्या निर्माण झाल्या तर निश्चितपणे समस्याचं निराकरण करण्याचं काम ही नेते मंडळी करीत आहेत आणि त्यासाठी आमचे जे उमेदवार आहेत उत्तमराव जानकर यांना देखील आत्तापर्यंत बऱ्याच वेळा त्या संदर्भातला पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या ह्या तालुक्यामुळे उपलब्ध आहेत, दिल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहिलं की या मतदारसंघामध्ये आरोग्याच्या सुविधा देखील व्यवस्थितरित्या पोहोचवल्या जातात. खरं तर या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा जो प्रश्न आहे, यासोबतच पाण्याचा जो प्रश्न आहे, अशा अनेक समस्यांनी व्यापून असलेला हा मतदारसंघ सध्याची ही लढत अतिशय चुरशीची होईल असं सांगण्यात येतं आहे. खरं तर एकीकडे राम सातपुते आणि दुसरीकडे उत्तमराव जानकर अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर कोण हा मतदारसंघ खेचून आणेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मी सध्या माळशिरस मतदारसंघामधल्या तोंडले बोंडले या गावात आहे. या गावातील सर्व शेतकरी बांधव माझ्यासोबत आहेत. खरं तर दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, तरी देखील आमच्या आग्रहाखातीर ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांना या मतदारसंघाविषयी काही प्रश्न आहेत आपले, ते त्यांना विचारणार आहोत. खरं तर
मतदारसंघातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आणि शेतकरी हा एक आपला अविभाज्य घटक आहे ज्याला विसरून चालणार नाही. दादा नमस्कार. राम 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 राम. काय सांगाल, कुणाची हवा आहे मतदारसंघात? हवा मतदारसंघात आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांची हवा आहे सध्याला. आरोग्यदूत बरं, काय केलंय असं त्यांनी? आरोग्यदूत म्हणजे आमच्या माळशिरस तालुक्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि आरोग्याविषयी काय माहीतच नव्हतं जन्मताला. बाबा एक सरकारी योजना आहे बाबा, मुख्यमंत्री सहाय्य निधी आहे आणि ती निधी गोरगरिबांसाठी आहे. ही आमच्या माळशिरस तालुक्यातील जनतेला माहीतच नव्हतं. होतं का पाहुणं माहीत आपल्याला? नव्हतं. हा, ते माहीत कुणा करून दिलं आम्हाला? आदरणीय रामभाऊ सातपुतेनी. म्हणून आम्ही हवा आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांची राहणार आहे. म्हणतात ते खरं आहेत का? खरं हवा कोणाची आहे? हवा रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते यांची हवा. तुम्ही? रामभाऊ सातपुतेची रामभाऊ सातपुते. बरं, तुम्ही सगळे शेतकरी आहात. बरं, काय सध्या शेतामध्ये काय सध्या चालू आहे? शेतीचा भाव कसं चालू आहे? शेतीचा सध्याला आता ऊस शेतीचं चालू आहे आणि माळशिरस तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊसाचा प्रश्न म्हणजे आमचा अविभाज्य घटक जगण्याचं साधन म्हणलं तर शेती आणि शेतीत पिकणारा ऊस आणि त्या ऊसाला जोडधंदा गाय म्हशी दुधात पशुपालन दुधाचं तर सोलापूर जिल्ह्यातली फार बिकट अवस्था करून ठेवली. आणि हाच प्रश्न सत्ता कुणाची आहे बघायचं नाही, माणूस महत्वाचा आहे. आणि हा माणूस हवा जे तुम्ही म्हणला ना हवा कोणाची, हवा ही रामभाऊ सातपुतेची. आणि ह्याच माणसानं दुधाचा प्रश्न विधानसभेत उठवला. बाबा हे माझ्या माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही. आणि आता ऊसाचं घ्या, ऊसाचं तर तुम्हाला सांगतो 2600 रुपये 2800 रुपये आणि शेजारच जी जिल्हा इथं ती 3000 रुपये तर जातात. बरं, ते झालं. आता उत्तमराव जानकर आणि रामभाऊ सातपुते असा सामना रंगणार आहे. काय वाटतं, उत्तमराव जानकर टफ फाईट देतील? खरं तर खूप मोठी लढाई म्हणावी लागेल. मोहिते पाटलांचा थेट पाठिंबा मिळाला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्या गटामध्ये सामील झाले. आत्ता ही लढाई सातपुतेंसाठी खरं तर आव्हानात्मक आहे. कशी तुम्ही त्यांना साथ देताय किंवा ते तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतंय हे पण महत्वाचं आहे. आता सर साथ जर म्हणलं ना, जनमतातली आणि गोरगरिबांची साथ रामभाऊंना आहे. आणि तुम्ही विषय सांगितला आम्हाला मोहिते पाटलांचा. पाटील घराण्यात जी काम करणारी आम्ही मानणारी काकासाहेबांना आम्ही मानतो, कारण काकासाहेबांनी विकासाची गंगा सोलापूर जिल्ह्यात आणून दिली. आणि त्याच पद्धतीनं काम आता भाजपमध्ये असणारे विद्यमान आपले विधानसभेवर असणारे रणजित दादा करतात. अहो साखर कारखाना बंद असणारा साखर कारखाना त्या माणसानं चालू करून आम्हाला काय पाहिजे? आम्हाला फक्त आमच्या ह्याला काम पाहिजे. त्यामुळं हवा जरी कोणाची जर सांगितली तर रामभाऊचीच असणार आहे. आणि मोहिते पाटलांचं जे टपची जर फाईट म्हणलं तर पाटील असं कोणावर दडपण आणणारी माणसं नाही ती. उत्तमराव जानकरांची कामं आहेत का मतदारसंघामध्ये? कसं आहे, जी जलजीवन योजना घरोघर नळ आणून प्रत्येक घरागिणी बहीण माता भटकत जाऊनही किंवा हापशे जी सोय लांब लांब पाणी भेटत नाही ती आता सध्या का नाही योजना जे त्याच्या दारोदार नळ झाल्या. ही जलजीवन योजनामधनं पण चांगली कामगिरी केली, पाण्याची सोय केली त्यांनी. रामभाऊ सातपुत्यांनीच केली. उत्तमराव जानकरांचं विचारतो, त्यांची कामं काय आहे का? त्यांची तर कामं सध्या काही नाही. आपल्या जनतेतनं तर काय नाव पण कधी ह्याला आलं की सहकार्य कुणाला केलं. जनतेने त्यांना विरोधक म्हणून आणि काय तर आशेच्या किरणानं बघितली होती. आणि त्यांनी कसं केलं, इथं विषय कशाचा आहे? शेतकऱ्यांच्या समस्याचा आहे. ही समस्या शेतकऱ्यांच्या नाही आणि जर सामान्य नाही, ही फक्त मला आमदारकी मिळावं आणि माझं कुटुंब चालव ह्याच्यासाठी. त्यांचा इतिहास बघा, माणसाचा आपण भविष्यकाळ बघू शकतो ना, आपण इतिहास बघतो तसा रामभाऊंचा इतिहास 5 वर्षातला बघा माळशिरस तालुक्यात आल्यापासून. आणि विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी कामं केलेली तो इतिहास बघा. नक्कीच दादांमध्ये खूपच उत्साह दिसतोय. दादा तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण त्यांना या मतदारसंघामध्ये बघत आलेला आहात. तुमच्या सर्वसामान्य माणसांची भेटीगाठी घेतात का रामभाऊ? घेतात. हातात हात देऊन घेतात भेटी. म्हणजे काय कारण का दुसऱ्यासारखं असं नाही की तू लांबच थांबा मी राम राम करतो असं नाही. हातात हात देऊन त्यांचं सहकार्य चालू आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवतात ते. आपण जे मांडल्यात प्रश्न ते सोडवतात ते. बरं, काय सांगाल मतदारसंघात त्यांची कामं दिसतात का तुम्हाला? हो, काम भरपूर आहेत त्यांची. कामं भरपूर केलेत. खेड्यागावांना त्यांनी रस्ते केलेत, गोरगरीबला येण्या जाण्याची सोय केलेली आहे त्यांना. ते आणि नळ
हापसे जागोजागेवर बसवलेले आहेत, लाईटीचे खांब बसवलेले आहेत, त्यांची भूत कामं झालेली आहेत. काय प्रलंबित प्रश्न वाटतात का मतदारसंघातले? प्रलंबित प्रश्न जे अजून सुटले नाहीत बाबा, आहेत ना प्रलंबित प्रश्न. काय गोरगरिबांसाठी जो शेतकरी मजूर आहे, त्या मजुरांचं युवक शिक्षण घेऊन आता सध्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. ते प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी एखादी MIDC काल अकलूजमध्ये रामभाऊ बोलले 5 स्टार MIDC आणायची आहे. आणि 5 स्टार MIDC आणायचे आहे. ही प्रलंबित प्रश्न आहे. कारण का गेले 70 वर्ष झालं MIDCच नाही. शेजारच्या तालुक्यात MIDC आहे, माळशिरस तालुक्यात नाहीच. मग हे नेता तुम्ही मागाशी ज्यांचं नाव घेतलं त्यांनी टप फायटन ही फायटन नाही, मग कुठं आणली MIDC? साखर कारखाना आहे, ती पण 2600 रुपये दिला आणि तुम्हालाच 222 रुपये जास्त गेलं म्हणते ती. आम्हाला नावं ठेवायची नाही ती. पाणी प्रश्न आहे मतदारसंघामध्ये? पाण्याचं कशा म्हणजे कशा पाणी आता शेतकऱ्याला विहिरीला पाणी आपलं स्टोर पाहिजे. आता काय परिस्थिती, तुम्ही कसं वावरता? शेती काय पावसावर आम्ही पिकवतो. पावसावरतीच. याच्यावरती काय तुम्हाला पर्याय काय शोधलाय का? पर्याय वगैरे काय शोधलाय? पर्याय इलेक्शन झाल्यावर रामभाऊ सातपुते करतो म्हणलेत. पाणी व्यवस्थित आणतील. हिरीचं काम करून देतो. हिरीचं काम करून देणार आहे. बरं, एकूणच आपण या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये तसा बेरोजगारीचाच एक प्रश्न आहे, बाकी शेतमालाला चांगला भाव देणं हे सगळं आहेच. मात्र या ठिकाणी आम्ही आता मतदारसंघात फिरतोय, लोकांकडनं ऐकण्यात येते या ठिकाणी जातीचं राजकारण होणार, जातीचं राजकारण नेमकं काय होणार इथं? जातीचं राजकारण नाही होणार, कामाचं राजकारण होणार. कामाचं होणार. आणि माळशिरस तालुका असा आहे, बहुजनांना मानणारा माळशिरस तालुका आहे. रामभाऊनी कधी जातीचं राजकारण केलं नाही. मी सांगतो तुम्हाला, पाठीमागल 15 वर्षापासून कालच्या लोकसभेपर्यंत मी एका संघटनेमध्ये काम करत होतो. तरी सुद्धा काम करत असताना रामभाऊंना मी कधी व्हॉट्सअपच्या मेसेज केला आणि त्या मेसेजला उत्तर दिलं. उदाहरण तुम्हाला सांगतो, माझ्या तोंडले बोंडले गावातून एक नंदाचा वडा वाहतो आणि तो नंदाचा वडा वरती आळंदी पंढरपूरवरून प्रवास करणारे लाखो भाविक त्या नंदाच्या वड्यामध्ये कार्तिक वारी आषाढी वारीला आंघोळ करतात. मी भाऊंना नुसता मोबाईलवर मेसेज केला, भाऊ ही नंदाचा वडा आहे, लाखो भाविक ह्या आंघोळ करतात, ह्याला एखादा घाट द्या. तर त्यांनी माझ्या मेसेजला लगेचच रिप्लाय देऊन ओके डन म्हणलं लगेचच. म्हणजे इतका तत्पर आमदार आहे. आणि तसंच माझ्या दोन्ही गावातल्या लगेच बोंडले गावचं सरपंच, तोंडले गावच्या सरपंचाने लगेच त्यांना मेसेज केला का त्यांनी लगेचच त्याचा ठराव दिला. म्हणजे रामभाऊंना कोण विरोधक म्हणतच नाही, त्यांनी रामभाऊ कोणाला विरोधक म्हणतच नाही, त्यामुळे जातीचा प्रश्नच येत नाही. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की मतदारसंघावरती आपली लोकप्रियता कायम ठेवणे, जनसामान्यांमध्ये आपलं चांगलं स्थान टिकवून ठेवणे हे खरं तर खूप अवघड असतं. मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये रामभाऊ सातपुते यांना हे सगळं जमलेलं आहे आणि त्यांनी ते जमवून आणलेलं आहे. त्यामुळे मतदार असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील हे त्यांच्या पाठीशी आहेत असं कुठेतरी चित्र आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं. एकूणच काय तर मतदारसंघ अजून खूप मोठा आहे, आपल्याला बऱ्याच परिसरात फिरायचं आहे, बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांशी चर्चा करायची आहे. तिथे देखील आपण तिथे जाऊन त्या मतदारांशी चर्चा करणार आहोत. माळशिरस मतदारसंघातल्या माळशिरस या गावामध्ये सध्या मी आहे आणि आपल्यासोबत या गावातले सर्व गावकरी मंडळी जे आहेत ते आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा काय सांगाल, मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण अगदीच तापलेलं आहे. एकीकडे उत्तमराव जानकर आहेत तर दुसरीकडे राम सातपुते आहेत. काय वाटतंय यंदा कुणाची सरशी होईल आणि कोण आमदार होईल, हवा कुणाची आहे? हवा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची सध्या माळशिरस तालुक्यामध्ये हवा आहे आणि माळशिरस तालुक्यातून राम सातपुते हीच आमदार होतील. तुम्हाला काय वाटतं आता? 100% जसे आप्पासाहेब बनले तसे रामभाऊची 100% हवा आहे आणि आम्ही सगळीजण रामभाऊचंच काम करतोय. 100% रामभाऊच निवडून येणार. रामभाऊचं काम आहे का? हो 100%. तुम्ही जिथं उभा राहिलाय ती बघा खाली कॅमेरा फिरून, हे कामच आहे सगळं. तुम्हाला दिसते रोडच्या बाजूला आहे सगळं ब्लॉक वगैरे. 100% काम आहे रामभाऊचं, एकदम चांगलं आहे. येतील निवडून? 100% येतील. तुम्हाला वाटतं दादा? हो रामभाऊ निवडून येतील. रामभाऊ येतील. बरं, उत्तमराव जानकर सध्या त्यांच्या विरोधात आहेत आणि सोबतच मोहिते पाटील यांचा म्हाड्यावरती असलेला एकदम वर्चस्व जर पाहिला तर एकूणच एकदम अतिशय टफ फाईट जी म्हणता येईल खऱ्या अर्थानं ती या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल. तर यंदाची ही निवडणूक राम सातपुतेंना सोपी जाईल? 100% सोपी जाईल, कारण इथं राम सातपुतेच्या माध्यमातून काम खूप सुंदर काम झालेलं आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये हजारो कोटी रुपये निधी हा राम सातपुतेंनी तालुक्यात आणला असल्यामुळं राम सातपुतेंसाठी ही निवडणूक फार तुळशीची नाही, सोपी निवडणूक आहे. बर, आरोग्याच्या काही सुविधा मतदारसंघामध्ये उपलब्ध आहेत का किंवा कशा पद्धतीने काम झालेलं आहे? रामभाऊने आता खरं म्हणलं तर रामभाऊचं दुसरं नावच म्हणजे आरोग्यदूत रामभाऊ आहे. खरं बघितलं तर आता आमच्या इथलाच एक म्हणजे आमच्या पाहुण्यांचाच एक प्रश्न होता, त्यांच्या मेंदूचं ऑपरेशन होतं. तर आम्ही आप्पासाहेबांना फोन केला, म्हणलं असा असा विषय झाला. आप्पासाहेबांनी रामभाऊला फोन लावला आणि दुसऱ्या दिवशीच ऑपरेशनचे 5 लाख रुपये बसवून त्यांनी आम्हाला दिले आहेत. तिथं 5 लाख रुपये आमच्या पेशंटचे वाचले. ठीक आहे, पण सरकारी हॉस्पिटल वगैरे या मतदारसंघामध्ये? सरकारी हॉस्पिटल आहेत. आहेत बरं. चांगलं. दादा तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे मतदारसंघात? राम सातपुते. राम सातपुते येतील निवडून? येतील, विश्वास आहे. विश्वास. बरं, तुम्हाला काय वाटतं दादा? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. बाबा तुम्हाला? रामभाऊ सातपुते. का बरं त्यांची एवढी लोकप्रियता काय आहे? त्यांची सामान्य संख्येची कामं केलेली, जनतेची कामं केलेली, विकास चांगला. बरं, उत्तमराव जानकरांना ओळखता का? ओळखतो की. मग त्यांची कामं नाहीत का? एवढं असं म्हणावाशी नाहीत रामभाऊ सारखी. रामभाऊचं काम जनरली वस्तू खूप चांगलं काम आहे. हा. सर्वसामान्य जनतेची होणारी अडवणूक, सर्वसामान्य जनतेची होणारी दवाखान्याची बरं. प्रॉब्लेम सर्व त्यांनी सोयी तो फुकटा करून दिले आहेत त्यांनी. हा. तसं उत्तम जानकरांनी तसं काहीच केलेलं नाही. बर, शेतकरी पुत्र म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी काय सातपुते यांनी केलं? शेतकऱ्यासाठी आता BJP सरकारनंच वीज माफ केली सगळ्यांचं. परत आता दुष्काळ निधी आमच्या माळशिरस तालुक्याला कधीच भेटला नव्हता. राम सातपुते साहेबांमुळे आम्हाला दुष्काळ निधी भेटला. गेल्या मागच्या सरकारनं जी वीज कट केली होती प्रत्येक शेतकऱ्याची, ह्याच चौकात समोरच रामभाऊनं आंदोलन करून ती वीज 1 तासात चालू केली होती सगळ्यांची. शेतकऱ्यासाठी ते प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत. मात्र काय वाटते, अनेक योजना महायुती सरकारने केलेल्या आहेत, याचा कितपत फायदा राम सातपुतेंना होईल? चांगला फायदा होईल. कारण योजना पूर्वी कसं व्हायचं, 100 रुपये जर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने वरून पाठवले तर खाली 10 रुपये पोचत होते, 90 रुपये त्याला गळती होती. आता तसं होत नाही. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत तिथून वरून 100 पाठवलं तर खाली अकाउंटमध्ये 100च जमा होते. म्हणजे मधली जी गळती आहे, भ्रष्टाचार आहे, तो पूर्ण थांबलेला आहे. त्यामुळं योजना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेत. त्यामुळं राम सातपुते साहेबांना या तालुक्यातून पाठिंबा चांगल्या पद्धतीने आहे. नक्कीच. मात्र लोकसभेला जर आपण पाहिलं तर खूप निसटता पराभव म्हणावा लागेल राम सातपुते यांचा झाला होता. अगदी प्रणिती शिंदे यांचा विजय त्या मतदारसंघामध्ये निश्चित मानला जात होता. कशा पद्धतीने यंदाची निवडणूक त्यांना सहज किंवा सोपी जाईल किंवा आव्हानात्मक जाईल असं तुम्हाला काय वाटतंय? हवा काय सांगते? आता हवा तर रामभाऊचीच आहे, पण काय आहे, सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या ह्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, तर आपल्या तालुक्यात जवळजवळ 80,000 लाडक्या बहिणींना ह्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर त्यातलं कमीत कमी 50 ते 60,000 मतदान हे लाडक्या बहिणीचंच रामभाऊला होऊन जाईल. त्यामुळे ही निवडणूक रामभाऊला अतिशय सोप्या पद्धतीने जाईल. पहिलं कसं व्हायचं की घरातली करती पुरुष मंडळी सांगायची महिलांना की तुम्ही ही घरातनं मतदानाला जाताना बाबा कमळाचं चिन्ह दाबा, घड्याळाचं दाबा असं सांगायची. पण आता लाडक्या बहिणीचं 7,500 रुपये आल्यामुळे महिलांनीच ही निवडणूक हातात घेतली आणि महिलांनीच ठरवलंय की कमळालाच आपण मतदान करायचं ह्या तालुक्यात. बरोबर. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं की या सर्व नागरिकांशी आपण संवाद साधला, माळशिरस मधली ही सगळी नागरिक होती, यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. एकूणच काय तर या मतदारसंघामध्ये राम सातपुते यांनी आपल्या लोकप्रियतेचा होल्ड जो आहे तो या ठिकाणी कायम केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर विरुद्ध राम सातपुते असा सामना रंगतोय. मात्र लोकांची पसंती ही राम सातपुते यांना मिळताना पाहायला मिळते. आपण प्रत्यक्षात हे ग्राउंड लेवलला आपण आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपण आता सध्या अकलूजमध्ये आहोत. अकलूजमधल्या नागरिकांशी आपण संवाद साधतोय, चर्चा करतोय. ही खरं तर काही रिक्षा चालक आहेत तर काही या भागातील स्थानिक नागरिक आहेत, यांच्याशी आपण चर्चा करतोय. दादा काय सांगाल, मतदारसंघात कुणाची हवा आहे? उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर. काय बरं त्यांची हवा आहे? कारण त्यांचं स्थानिक लेवलला काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. विद्यमान आमदार राम सातपुते त्यांनी कामं केली नाही का? नाही, इकडले काय काम नाही. इकडली कामं नाही. काय रखडलेली कामं काय काय? रखडलेली कामं रोडची आहेत, ती गल्ली बोळीतले रोड आणि बरेच काम आहेत. बरेच कामं आहेत. बरं तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? नाही मी पकडतो, राहू दे. राम सातपुतेची हवा. राम सातपुतेंची हवा आहे. का तुम्हाला असं का वाटतं? राम सातपुते साहेबांनी महाराष्ट्र विद्युत महामंडळाकडून गोरगरीब
जनतेच्या काय अडचणी लाईटीच्या डीपीच्या असतील त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत आणि पाटील वस्तीपासून ते शिंदेवाडीपर्यंत त्यांनी भरपूर कामं लाईटीची केलेली आहेत. एखादे रुग्ण पुण्या ठिकाणी जर दवाखान्यात असेल त्या ठिकाणी त्यांनी मदत केली मुख्यमंत्री निधीतून. नक्कीच तसं बघायला गेलं तर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची योजना देखील आखलेली आहे. त्याचा तुम्हाला फायदा झाला का? तुम्ही काय करता? शेती आता शेती आहे मला 2 एकर. मला त्याच्यापासून त्या पवार साहेबांनी सांगितलं अजित पवारपासून आम्हाला लाईट बिल अजून तर कोणी मागितलेलंच नाही. म्हणजे महायुतीचं सरकार चांगलं आहे. मग काय वाटतंय मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री फडणवीस साहेबच व्हायला पाहिजे. फडणवीस साहेब. तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री माझ्या हिशोबानं शरद पवार गटातला. शरद पवार गटाचा काय जयंत पाटील? चांगला आहे जयंत पाटील. चांगले आहेत जयंत पाटील एक नंबर. बर. काय दादा बातम्या बघताय? हो दादा बातम्या बघताय? काय सध्या ब्रेकिंग न्यूज काय चालली? ब्रेकिंग काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जाहिरात सभा चालू आहे. काय हवा कुणाची दिसते राज्यात? राज्यात हवा महाविकास आघाडीची. महाविकास आघाडीची. कोण येईल इथं माळशिरस मध्ये? उत्तम जानकर. राम सातपुते यांचं काय होईल? राम सातपुते आता काय त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं का बरं काय झालं? काय त्यांच्याबद्दल म्हणजे आमच्या माळशिरस तालुक्यात आम्ही आता माझे वडील इथं लहान झालेत, मी आता इथं मोठा झालोय. तेव्हापासून कधी जातीभेद नव्हता किंवा कुठल्या गोष्टीला जाती धर्मात तेढ नव्हता. तो आल्यापासून मुस्लिमांबद्दल बोलायचं, मराठा समाजाबद्दल काहीतरी बोलायचं असं त्याचं चालू आहे. त्याच्यामुळं जातीभेद त्या माळशिरस तालुक्यात हेच नाही, जातीभेद थारा नाही. त्यामुळे आता काय शरद पवारांच्या उमेदवारांना नाही, शरद पवारची तुतारी येणार. तुतारी येणार. बर. तुम्हाला काय वाटतंय? तू इथला नाहीयेस. बर ठीक आहे. काय म्हणाल दादा? अहो कुठं चालले? आपल्या मतदारसंघाचा प्रश्न आहे दादा. मतदारसंघात कुणाची हवा आहे? मतदारसंघात कुणाची हवा आहे? उत्तमराव जानकर. काय बरं त्यांची हवा आहे? म्हणजे विद्यमान आमदारांनी कामं केली नाही का असं म्हणायचं आहे मला? कामं केलेली आहेत. मग आता काय उत्तमराव जानकर काय निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? मोहिते पाटलांचं पाठिंबा असल्यामुळं निवडून येतील असं वाटतंय. बर. मात्र आता एकूणच मतदारसंघाचा जर विचार केला तर तुमच्या मतदारसंघामध्ये काय प्रलंबित प्रश्न आहेत असं वाटते तुम्हाला? काय म्हणजे रस्ते वगैरे ग्रामीण भागातले फक्त रस्ते खराब आहेत थोड्याफार प्रमाणात. बर. मग आता तुमच्या आमदारांनी कशा पद्धतीची कामं केली तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे का? म्हणजे एवढं काय म्हणजे काय पण आता माहित नाही. बर. दादा काय वाटतंय राज्यामध्ये महायुतीच्या सरकारने जे काही योजना आखलेल्या आहेत त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल? कोणाला? सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय? आता लाडक्या बहिणीला तरी फायदा झालेला आहे. फायदा झाला. आता बाकीचं मी पुढचं काय सांगू शकत. तुम्ही म्हणाले फायदा होणार नाही. कसा फायदा होणार नाही? बाकीचं खाण्याच्या वस्तू वाढवल्यात ना भरपूर. महागाई कमी नाही ना कुठली. गॅस कुठे गेलाय, पेट्रोल कुठे गेले. मग महागाईचा प्रश्न आहे. महागाई भरपूर आहे ना इकडे. मग 1500 रुपये देऊन इकडे किती द्यायचंय? हे नाही ना, हे पण आहे ना. बरोबर आहे. महागाईचा तेवढा एक मुद्दा आहे. महागाई भरपूर आहे. महागाई कमीच नाही. कसं जगणार सामान्य माणूस? मग काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती महागाईचा मुद्दा जो आहे तो तसाच राहील का कमी होईल? कमी होणार. कमी होणार. 100% कमी होणार. बर ठीक आहे. महागाईचा मुद्दा महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती कमी होईल असं सांगितलं जात आहे. बर. राम सातपुते यांच्या पराभवाची एक कारण सांगा. म्हणजे का होऊ शकतो? तेढ निर्माण करायचा हा एक मुद्दा घेऊन राम सातपुते यांना ही निवडणूक अशा प्रकारची अवघड जाऊ शकते असं दादांचं मत आहे. या ठिकाणी काहींचं मत आहे की लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला खऱ्या अर्थाने बळ जे आहे ते मिळालेलं आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी असतील त्या या महायुती सरकारच्या बाजूने असतील. तर काहींचं म्हणणं आहे की या योजना तर झाल्याच, मात्र या योजना आल्या मात्र सर्वसामान्यांच्या खिशातून काही रक्कम जी आहे ती या महागाईच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या खिशातून निसटताना पाहायला मिळते. एकूणच काहीतरी मतदारसंघामध्ये वेगवेगळे मतं आहेत. त्यामुळे आता निवडणुकीचं चित्र या ठिकाणी ते आपल्याला अस्पष्ट पाहायला मिळते. मात्र येत्या 23 तारखेला हा निकाल जो आहे तो आपल्याला स्पष्ट होताना दिसून येणार आहे. खरं तर 20 तारखेला मतदान होतं. खरं तर 2 दिवसात
ही मतदानाची प्रक्रिया आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे. जानकर येतील. कशामुळे येतील पण? ते बहिणीला पैसे वाटल्यामुळं. बहिणीला म्हणजे ते महायुतीच्या सरकारने वाटले ना पण म्हणजे राम सातपुतेंनी वाटले. सातपुतेंनी वाटले वाटले. मग ती येईल. उत्तमराव जानकर आता शरद पवार गटाकडे आहे. पण ती ही येईल ना. कोण? काय पैसे वाटलेलं बहिणीला. राम सातपुते येतील. तुम्हाला काय वाटतं आता? तेच येतील. राम सातपुते येतील. लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली ना त्यामुळं. कुणाला मतदान देणार? सातपुतेला. सातपुतेला. चांगले आहेत का ते? चांगले. कामं आमच्या घरात 20 मतदान आहेत. आमच्या घरात 20 मतदान आहेत एका ठिकाणी. या रोड नळाच्या वरून तिथं लिंबाचं झाड आहे. तिथं बंगला आहे 2 नंबरला. तिथं आमचा पुतण्या डॉक्टर आहे. सगळ्यांची मतदान राम सातपुतेंना एका जागीच घालणार. एका जागीच घालणार. कमळाचं बटन दाबायचं. 2 नंबर. बर 2 नंबरचा. तुम्हाला नंबर पण माहिती आहे? त्यांनी तर फुकट देत म्हणल्यावर ते नंबर माहितीच आहे. प्रचार कसा चालू आहे सध्या? त्यांनी कामं चांगली केली ते राम सातपुतेंनी पहिली, त्यामुळं मतदान तिकडं जाऊ शकतं. मतदान जाऊ शकतंय. तुम्हाला काय वाटतं आता कुणाची हवा आहे सध्या मतदारसंघात? हवा कुणाची आहे? ऐकून घ्या आता मी काय बोलतोय ते. ज्यावेळेस अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक होती. पूर्ण ऐकून घ्या. हो पूर्ण ऐकून घेतो. बोला बोला. ज्यावेळेस लोकसभेचे आता जे निवडून आलेत त्यांनी जी आश्वासन दिली, आता लोकसभेला कोण निवडून आले? कुठं? लोकसभेला प्रणिती शिंदे सोलापूर जिल्ह्यातून. अकलूज सांगतोय माड्यातून धैर्यशील मोर्चे पाटील. त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं होतं त्यांनी काय काय केलंय? काय दिलं होतं आश्वासन? ज्यावेळेस ही अंगणवाडी आहे समोर, इथं 3 गुंठ जागा आहे अंगणवाडीची किंवा तिथं लहान बाळांना खेळण्याची व्यवस्था करायची होती. त्यावेळेस झाली नाही काय? ग्रामपंचायतला वचन दिलं. ग्रामपंचायतचे इलेक्शन होऊन त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन झालंय. काय केलंय? ठीक आहे. दादांचा प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी समजलेला आहे. तर मतदारसंघामध्ये नेमकं कुणाची हवा आहे काय आहे यात आपण इथल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहोत. खरं तर प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. प्रत्येकजण आपापला प्रचार हा जोरदार पद्धतीने घेताना पाहायला मिळत आहे. अनेक नेते मंडळी कोपरा सभा असतील, रॅली असतील, अशा माध्यमातून आपला प्रचार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करताना देखील पाहायला मिळत आहेत. माळशिरसचं राजकारण संपूर्ण चर्चेत आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा आहे तो म्हणजे या माळशिरस मतदारसंघ. या माळशिरस मतदारसंघातल्या अकलूज या गावात सध्या आपण आहोत आणि आपण एका कोपऱ्यावरती आलो आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. दादा काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या? जानकर. उत्तमराव जानकर येतील निवडून? हो, कारण मोहिते पाटलांचा आशीर्वाद आहे. मोहिते पाटलांचा आशीर्वाद आहे. बरं, पण मात्र त्याच मोहिते पाटलांना कधी काळी उत्तम जानकरांकडनं अनेक वेगवेगळी वक्तव्य करण्यात आली, त्यांच्याविषयी बोलण्यात आलं. ते झालं की मिटलं की आता ते मिटलं. ते खासदार के कशामुळे मिटलं? ते त्यांचं काय ठरलं असेल. म्हणजे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत यावं, त्यांना लोकसभा मिळावी आणि इकडं विधानसभा यांना मिळावी. हो, असं काही. बरं, याच्यामध्ये राम सातपुते यांची भूमिका किंवा त्यांचं मतदारसंघातलं काम ते काय सांगताय? अकलूजमध्ये तर अजून काय राम सातपुतेंनी काम केलं नाही. बरं, कुठंच काम केलं नाही. काय बरं, त्यांचा मतदारसंघ येत नाही? तो येतो की, मग पण ते आलंच नाही का 5 वर्षात. कसं काय? आमदार होते तुम्ही, अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवता त्यांना. आम्ही कोणाची बोलवत नाही त्यांना. आम्हाला मोहिते पाटलेच भरपूर आहेत. बरं, काय मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न काय? नाही, रस्ते आहेत, पाणी आहे, पण आम्हाला मोहिते पाटलांनी भरपूर काय काय दिलेलं आहे. त्यामुळे आपण बेसिक गोष्टीवरतीच मागण्या करतोय. आम्ही नाही करत, कारण मोहिते पाटलांना विरोध आम्ही करतच नाही आणि त्यांनी आमचं काय वाईट केलेलं नाही. बरं दादा, तुम्ही काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या? तुतारी. का बरं तुतारी का वाजणार? पहिल्यापासून तुतारीच आहे ना. पहिल्यापासून? आपण पहिलं तर तुम्ही भाजपला निवडून दिले ना. जिथे मोहिते पाटील आम्ही जनता, आम्हाला जे मोहिते पाटील सांगतील ते आम्ही करतो.
हां, आता मोहिते पाटलांनी यंदा काय सांगितलं? तुतारी. यंदा तुतारी वाजणार आणि जोरात वाजणार. बरं, हे सगळं जे राजकारण जे घडलं ते सगळं घडलं शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर. एकूणच राष्ट्रवादी फुटली, अजित पवार गट वेगळा झाला. काय वाटलं त्यावेळेस? काय वाटलं नाही. आम्हाला माहिती आमचा नाही तर आमचा खंबीर आहे. आमचं मोहिते पाटील. पण मोहिते पाटील त्यावेळेस भाजपमध्ये होते. नाही, सोडली होती. तेच तिकीट नाकारलं त्यामुळे सोडली होती. शेवटी आमचा नेता आहे म्हटल्यावर आम्ही त्यांच्याच मागे राहू ना. बरं, बह्यांच्याच मागे राहू. कट्टर नेता आहे. बरं, ठीक आहे. तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपल्याला इथल्या स्थानिक नागरिकांकडून दिली जाते. मतदारसंघांमध्ये तरुण असतील, आपण त्यांच्याकडे देखील जाणार आहोत आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते देखील जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे, कुणाची चर्चा आहे? तुतारीची चर्चा आहे. बरं, काय उमेदवार कोण आहेत माहितीत का? उत्तम जानकर. बरं, येतील निवडून? येतील. कशामुळं? मोहिते पाटील. मोहिते पाटलांचा वरदहस्त्र आहे. येतील, पण स्थानिक पुत्र आहेत. बरं, तुमच्या विद्यमान आमदारांनी काय कामं केले का नाही? कामं काय केली काय नाही. बरं, मला सांगा, उत्तमराव जानकरांच्या मागे जर मोहिते पाटील नसते तर निवडून आले असते? नसते. मग काय खात्री आहे की उत्तमराव जानकर हे निवडून आल्यानंतर आपल्या भूमिकेवरती ठाम असतील? किंवा म्हणजे आता जी काय राजकीय परिस्थिती माजलेली आहे, आपल्याला सांगता येत नाही आज आपला नेता इथं आहे तर उद्या कुठल्या पक्षात जाईल. मग ज्या भरोशावरती तुम्ही हे सगळं म्हणताय उत्तमराव जानकर निवडून येतील, बरं आलेच निवडून, तर मग ते तुमचे प्रश्न सोडवतील अशी काय गॅरंटी? आमचे प्रश्न मोहिते पाटील सोडतील. बरं, पण आमदार म्हणून कोण तुमचे प्रश्न सांभाळणार? ते तर झाले खासदार. भैयासाहेब सोडतात प्रश्न. भैयासाहेब. बरं, तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्हाला थोडंसं समजलं असेल, काय वाटतंय काय नाही? कोणी निवडून आलं तर काय माणूस काय ग्राउंड लेवलवर काम करू शकत? जे दिवस स्वतः प्रश्न सोडावा लागतो. होय, पण खरं लोकप्रतिनिधीचं काम आहे. कुठला लोकप्रतिनिधी सोडवत नाही कोणाचं. नाही सोडवत. का बरं असं वाटतंय? नाही, असं काय कुठेही गेला, कुठल्याही मतदारसंघात गेला तर काम होत नाही. बरं, आता आम्ही वरती सगळं फिरून आलो तर लोकांचं असं मत होतं की जे काही विद्यमान आमदार आहेत ते आरोग्य दूत म्हणून त्यांची ख्याती जरा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी पसरलेली आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत का? इथं मोहिते पाटलांनी सुविधा उपलब्ध केल्यात. त्यांनी उपलब्ध केल्यात, राम सातपुते नाही केलं. बरं, माणसाला फक्त त्यांनी मदत केली. बरं, मग काय श्रेयवादाची लढाई या ठिकाणी आहे का? बरं, मग याच्यामध्ये काय सर्वसामान्य सातपुते मोहिते पाटला जेव्हा आमदार झालेला आहे. बरं, पक्षाच्या जेव्हा नाही. पक्षाच्या जेव्हा नाही. मोहिते पाटलांना आशीर्वाद दिला म्हणून ते आमदार झाला. बरं, ना फडणवीस ना कोणी नाही. बरं, इथं फक्त मोहिते पाटीलाचाच. मोहिते पाटील सांगलीचे आमदार होते. बरं, म्हणजे आता इथं चिट पण त्यांचीच, पट पण त्यांचा. मग काय आता एवढं जे काही उल्लेख केला जातो त्यांचा, शेतकरी पुत्र, भूमिपुत्र, काय निवडून येतील? नाही येणार. बरं, मोहिते पाटील सांगलीचे जाणार. मोहिते पाटील सांगलतेच म्हणजेच खऱ्या अर्थानं दगड जर उभा केला तर तिथून आमदार होणार. दगडाला जरी उमेदवारी दिली तरी तो देखील इथनं आमदार होऊ शकतो. अशी ताकद जी आहे ती मोहिते पाटील घराण्याची आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. खरं तर या मतदारसंघामध्ये समर्थन देखील मोहिते पाटलांच्या बाजूने आहे आणि विरोधक देखील मोहिते पाटीलच आहेत. खरं तर ही प्रत्यक्षाची लढाई जी आहे ती उत्तमराव जानकर विरुद्ध राम सातपुते अशी होत असली तरी या ठिकाणी अप्रत्यक्ष लढाई ही मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते होती का काय असा प्रश्न सध्या स्थानिक लेवलवरती विचारला जातोय. बरं दादा, काय सांगाल, मतदारसंघात हवा कुणाची आहे? मोहिते पाटीलच. मोहिते पाटील. बरं, प्रत्यक्षात उमेदवार उत्तमराव जानकर आहेत. आम्ही मोहिते पाटला मतदान देणार आहे. मोहिते पाटला बघून ते सांगतील त्या उमेदवाराला मतदान दर्शन बाहेर सांगेल त्याला मतदान देणार. पण उत्तमराव जानकर यांचं मतदारसंघावरती तितका होल्ड दिसत नाहीये. त्याप्रमाणे त्या मतदारसंघामध्ये कामं देखील दिसत नाहीये. मात्र गेल्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला आमदारांचा कसा अनुभव आला? अनुभव चांगलाच आहे आम्हाला सगळ्यांचा. मोहिते पाटला म्हणून आमदार होतो ना, सातपुते सुद्धा. बरं, माझा मोहिते पाटलांनी हात काढून घेतलाय, मग काय होणार? ते पडणार घेता सातपुते सुद्धा. सातपुते पडतील? हो. बरं, एवढी ताकद आहे मोहिते पाटलांची? हो, ताकद एवढी. बरं, माझा काय यंदा काय तुमचे प्रलंबित प्रश्न काय आहेत मतदारसंघातले? काय मोहिते पाटील जी सांगत तेच करणार आम्ही, दुसरं काय करत नाही. नाही, प्रलंबित प्रश्न म्हणजे तुमच्या या राम सातपुतेंनी सोडवलेच नाही आहेत किंवा ते रखडलेले आहेत
किंवा प्रलंबित आहेत असे काही प्रश्न आहेत का? सागर बोल हा बोला. त्यांनी आरोग्याच्या कामाशिवाय सर काय काम केलेलं नाही. 10-20 जणांना फक्त आरोग्याची मदत केलेली आहे. एवढंच काम राम सातपुतेचं आहे. बर. जेवढा विकास जे केला अकलूजमध्ये मोहिते पाटलांनी केला. इथं धनगर समाज जरा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्याच जोरावरती जानकर हे या मतदारसंघावरती निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या जातीय दाखल्याविषयी देखील अनेक जे काय निकष आहेत ते देखील मांडण्यात आले होते. त्याबद्दल काय सांगा? एकतर जातीचं कारण चालत नाही नाही पण हा मतदारसंघ जो आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघामध्ये बसण्यासाठी त्यांनी खोटीच कागदपत्रे मिळवली असा लोकांचा दावा आहे. काय कसं बघतं त्याच्याकडे? आता ते काय न्यायालयात प्रलंबित प्रश्न आहेत आमचा. ते आता आपण त्याला बाहेर देऊ शकत नाही. बरोबर. न्यायालय जे नाही देईल तो ग्राही धरला जाईल. ठीक आहे. बरं, आपण या मतदारांशी या ठिकाणी चर्चा केली आहे, संवाद साधलाय. खरं तर एकूणच मतदारसंघामध्ये नेमकी कुणाची हवा आहे ते आपण पाहतोच. एकीकडे बराचसा या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर राम सातपुते यांची देखील तितकीच क्रेज आपल्याला पाहायला मिळते आणि तितकीच क्रेज हे उत्तमराव जानकर तथा मोहिते पाटील यांची देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याला चहाच्या कट्ट्यावरती आपण आलो होतो. ही सगळी मंडळी चहा घेत होती. आग्रहाने त्यांनी आम्हालाही चहा दिला, आम्ही देखील तो चहा घेतला. तर तुम्ही चहा दिलात त्यासाठी पहिल्यांदा धन्यवाद. बरं, पाहुणचार म्हणून ते असतं, पाहुणचार केला त्याच्यासाठी आभारी आहे. बरं, अकलूजकरांचा पाहुणचार आहे. अकलूजकरांचा पाहुणचार आहे. नक्कीच तुमच्या आपुलकीचा वाटला तो. खरं तर मी सोलापूर जिल्ह्याचाच आहे, तर कामानिमित्त पुण्यात असतो. काय सांगाल, तुमच्या मतदारसंघात आलोय, कुणाची हवा आहे? सध्या हवा तशी म्हणाल तर फक्त म्हणजे वातावरण असं आहे, दोन्ही बाजूचा विचार केला तर थोडंसं लीड हे तुतारीला दिसून येतं. तिथं तुतारीला. तुम्हाला काय वाटतं आता? तुतारीला मोहिते पाटलांमुळे तुतारीला लीड मिळू शकतं. तुतारीला लीड मिळणार. तुतारीलाच लीड मिळणार. या ठिकाणी तुतारीला लीड मिळणार असं सांगण्यात येते. बरं, तुतारीला लीड मिळण्याचे नेमके कारण काय? हे मोहिते पाटील माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यापासूनचं प्रस्त आहे आणि ह्या म्हणजे आपण काय म्हणू, पूर्व भागामध्ये काही 14 जे गाव आहेत, अगदी ह्या 14 गावामध्ये मोहिते पाटलांचा शब्द न मोडणारे ही सगळी लोक आहेत. त्यामुळं त्यांनी दगड जरी उभा केला तरी ते दगडाला निवडून आणतात. अशी ह्या भागातली परिस्थिती आहे. अशी परिस्थिती. पण ज्या उत्तमराव जानकरांना यंदा उभं केलं गेलंय आणि त्यांच्या पाठीशी मोहिते पाटील स्वतः उभं राहत आहेत, त्याच उत्तमराव जानकरांनी कधी काळी त्याच मोहिते पाटलांच्या विरोधात काय कशा प्रकारचे शब्द वापरले किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी काय बोललेलं आहे हे सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मग अशा वेळेस यंदा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना जर निवडून देत असू आणि उद्या जर ते पक्षात राहत नसतील तर काय करायचं? नाही, मी आता ऑन रेकॉर्ड सांगतोय, उद्याचं इलेक्शन पार पडू द्या, जानकर साहेब आमदार होऊ द्या, मोहिते पाटलांसोबत राहतात का हे कुणी पण मला सांगू द्या, तालुक्यातला राहू शकत नाही. आमदार झाले तरी ते उद्या भाजपकडे जातील ह्याची काय शाश्वती आहे? अशी परिस्थिती राहणार. बरं, तुम्हाला काय वाटतं एकूणच कसं इथलं राजकारण रंगल किंवा काय चित्र बघायला मिळाल? मोहिते पाटलांमुळे जानकर निवडून येऊ शकतात. जानकराला बघून लोक मतदान करणार नाहीत, मोहिते पाटलाला बघून मतदान करणार आहेत. जानकरांची वैयक्तिक ताकद इतकी आहे का मतदारसंघावरती? नाही एवढी. बरं, मग ह्या दोघांनी मिळून म्हणजे आता समजा मोहिते पाटील असतील, जानकर असतील, म्हणजे हरवण्यासाठी राम सातपुते यांना हरवण्यासाठी ही सगळी विरोधातली एकत्र टीम जी आहे ते एकत्र झाल्याचं पाहायला मिळते. आणि एकीकडे राम सातपुते एकटे आहेत, उभे टाकतील का त्यांच्यासमोर? नाही. टप देतील का? शक्यता नाही. कारण मोहिते पाटलाचं एवढं काम आहे माळशिरस तालुक्यात की त्यांना तोड नाही. त्यांच्या कामाकडे बघून लोक त्यांनाच मतदान करणार. ते कोण उभा केलंय ह्याला किंमत नाही. तुम्हाला काय वाटतं आता? जानकरच निवडून येणार. आता सध्या वातावरण कसं आहे, पक्षनिष्ठा महत्वाची नाही की मोहिते पाटील ज्या दिशेनं आहे त्या दिशेनं लोक जाणार. मोहिते पाटलांचा शब्द इतका लोक डोक्यावर घेतात. हो, कामच तसं आहे. अकलूज मध्ये आहे, माळशिरस तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्यांनी जी दिशा दाखवल त्या दिशेला लोक जाणार आहेत. इथं कसं तर मोहिते पाटील म्हणतील तसं अशी परिस्थिती या मतदारसंघात पाहायला मिळते. खरं तर मतदारसंघात म्हणता येणार नाही, जी काही या दादांनी उल्लेख केला त्या 14 गावांमध्ये मोहिते पाटलांचं एक वेगळं प्रस्थ, वेगळं वळय. गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील घराणं हे या सक्रिय राजकारणात आहे. त्यामुळं या गावांवरचं वर्चस्व आणि त्यामुळेच या गावांभोवती असलेलं हे सगळं राजकारण या ठिकाणी उत्तमराव जानकर यांना पोषक ठरणार आहे असं
तरी सध्या तरी चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र खरी परिस्थिती जी काय आहे ती आपल्याला येत्या निकालात पाहायला मिळणार आहे. एकूण निकाल काय रंगेल हा तर पुढचा भाग राहिला. मात्र सध्या तरी चुरशीची लढत जी आहे ती राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या अगदी महत्त्वाच्या अशा माळशिरस मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. माळशिरस मतदारसंघामध्ये राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर लोकसभाच्या पराभवानंतर राम सातपुते यांना पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत यंदा देखील या माळशिरस मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि यासोबतच जानकर यांना महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून संधी देण्यात आली. खरं तर सुरुवातीला जानकरांसाठी सोपी वाटणारी ही लढत आता अवघ्या शेवटच्या टप्प्यावरती अटीतटीचा हा सामना होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामागचं मूळ कारण म्हणजे खरं तर अगदी कमी वेळामध्ये राम सातपुते यांनी केलेलं कमबॅक. खरं तर राम सातपुते यांच्या लोकसभाच्या पराभवानंतर अवघ्या काही महिने ते जनसामान्यांमध्ये जास्त मिसळत नसत. मात्र आत्ता ज्यांना पक्षाने पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीची संधी दिली त्यामुळे आता त्यांचा पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये कमबॅक झाला आहे असं दिसून येत आहे. मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण मतदारसंघात ज्यावेळेस आपण फिरत होतो एक गोष्ट निदर्शनास आली की या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्न असतील, पाण्याच्या समस्या असतील किंवा या सगळ्या परिसराचा एकूण जेवढा या पंचवार्षिकमध्ये विकास करणं शक्य होतं तेवढा विकास हा या राम सातपुते यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला लोकप्रिय आमदार म्हणून राम सातपुते यांनी आपलं एक वेगळं नाव जे आहे ते कोरल्याचं पाहायला मिळतंय. त्यांची लोकप्रियता या सर्वसामान्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर आपण जर जानकर यांचा विचार केला, जानकरांच्या मागे मोहिते पाटील घराण्याचा मोठा पाठिंबा जो आहे तो असणार आहे आणि त्यामुळेच ही निवडणूक त्यांच्यासाठी अगदी सोपी जाईल असं बोललं जात होतं. मात्र राम सातपुते यांच्या कमबॅक नंतर ही लढाई आता अटीतटीची आणि अगदी प्रतिष्ठेची झालेली आहे. एकूणच काय तर मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारांची तितकीच तगडी हवा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पण इथलं चित्र अजूनही अस्पष्ट असलं तरी येत्या 23 तारखेला इथलं चित्र जे आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळेल. येत्या 20 तारखेला मतदान असून 23 तारखेला या मतदारसंघाचा निकाल जो आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल जो आहे तो आपल्याला 23 तारखेच्या सायंकाळपर्यंत स्पष्ट होताना दिसून येईल. माळशिरस मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.